बालाजी शिंदे सर, त्याचसोबत चन्ना फाउंडेशनला ग्रामपंचायतला हातात हात घालून आपल्या शाळेच्या विकासासाठी कार्यरत राहणारी आमची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवर सदस्य, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, दोन्ही मुख्याध्यापक यांचं, जिल्हा परिषद प्रशाला, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं दोन्ही प्रशाला सहर्ष स्वागत करीत आहेत, हार्दिक स्वागत करीत आहेत, मनस्वी स्वागत करीत आहेत। पुनश्च सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा दोन्ही प्रशाला सहर्ष स्वागत करीत आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष, ते स्वतःचा आदर्श प्रस्थापित करतात, तेच इतरांसाठी आदर्श ठरतात, त्याच इतरांसाठी प्रकाशवाटा असतात, असे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री प्रेमनाथजी लठुरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील। या कार्यक्रमाच्या सर्व आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, नवे दात्या, सन्मान्य आरोग्य उषाजी तन्ना मॅडम, महानता ही अधिकारात नसते तर ती जबाबदारी त्या जाणीवेत, नावलौकिका आणि कर्मामध्ये गुंतवलेल्या खर्चामध्ये असते, असंच आपल्याला या पाहुण्यांच्या बाबतीत म्हणता येईल। त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या गावचे कर्मयोगी, सतत म्हणजे विकासाचा ध्यास घेणारे माननीय उपसरपंच बालाजी शिंदे, त्यांच्या बाबत आपल्याला असं म्हणावं वाटतं, मन समुद्र सर्व ठेवा, नद्या, नाले, सागर आपोआप त्यांना भेटायला येतील, द्वेष नाही तर माणसं हृदयनाचा संस्कार ज्या व्यक्तिमत्वात आहे, असे आमचे प्रमुख पाहुणे गावचे उपसरपंच मान्य श्री बालाजी शिंदे, त्याचसोबत मान्य श्री गुणवंतजी राज साहेब, कर्तव्य सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवनाचा इतिहास असावा लागतो, असं माणसाचं मन मोठं असावं लागतं, असे मान्य श्री गुणवंतजी राज। त्याचसोबत आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री गुणवंतजी पहा संचारले, स्वागताला आपल्या सूरही आतुरले, सूरही आतुरले, स्वागत करणे आपुले, मन अतुर गहाले, भावनांची शब्दांशी आणि सात सुरांची लाभले, करूया स्वागत, सुस्वागतम स्वागतम। मी इयत्ता 6वीच्या मुलींना हे स्वागत गीत प्रशाला आणि कन्या प्रशालेच्या सर्व मुलींनी बसवलेलं आहे। मी विनंती करते इयत्ता 6वीच्या मुली यांनी प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करा।